हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा, अध्याय 25वा, भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 26। भक्त्या पुमान् जात विराग इंद्रियाद्, दृष्टश्रुतान् मद्रचनानुचिन्तया, वित्तस्य यत्तो ग्रहणे योगयुक्तो, यतिष्यते ऋजुभिर्योगमार्गै। भक्त्या पुमान् जात विराग इंद्रियाद्, दृष्टश्रुतान् मद्रचनानुचिन्तया, चित्तस्य यत्तो ग्रहणे योगयुक्तो, यतिष्यते ऋतुभिर्योगमार्गै। भक्त्या पुमान् जात विराग इंद्रियाद्, दृष्टश्रुतान् मद्रचनानुचिन्तया, चित्तस्य यत्तो ग्रहणे योगयुक्तो, यतिष्यते ऋतुभिर्योगमार्गै। भक्त्या पुमान् जात विराग इंद्रियाद्, दृष्टश्रुतान् मद्रचनानुचिन्तया, चित्तस्य यत्तो ग्रहणे योगयुक्तो, यतिष्यते ऋतुभिर्योगमार्गै। भक्त्या पुमान् जात विराग इंद्रियाद्, दृष्टश्रुतान् मद्रचनानुचिन्तया, चित्तस्य यत्तो ग्रहणे योगयुक्तो, यतिष्यते ऋजुभिर्योगमार्गै। भक्त्या पुमान् जात विराग इंद्रियाद्, दृष्टश्रुतान् मद्रचनानुचिन्तया, चित्तस्य युक्तो ग्रहणे योगयुक्तो, यतिष्यते ऋतुभिर्योगमार्गै। भक्त्या भक्तिमय सेवेने, पुमान् एखादा मनुष्य, जात विरागः अरुची निर्माण होऊन,
इंद्रियात इंद्रिय तृप्तीविषयी दृष्ट पाहून या जगामध्ये श्रुतात ऐकून पलीकडच्या जगामध्ये मद रचन सृजन आदी माझ्या लीला अनुचिंतया च्या विषयी निरंतर चिंतन करून चित्तस्य मनाने यत्तः निमग्न ग्रहणे नियंत्रणाखाली योगयुक्त भक्तिमय सेवेमध्ये स्थित यतिष्यते प्रयत्न करील विल एंडेवर रुजुभिः सहज व सोपा योग मार्ग योग शक्तीच्या प्रक्रियांपैकी by the processes of mystic power प्रक्रियांद्वारे पाहिजे बाय द म्हणजे भाषांतर थोडं मोठं भाषांतर आहे. अशा रीतीने भक्तांच्या संगतीत राहून जागरूकतेने भक्तिमय सेवेमध्ये निमग्न असलेला मनुष्य भगवंतांच्या लीलांचे निरंतर चिंतन करीत असतो. त्यायोगे त्याच्यामध्ये इंद्रिय तृप्ती विषयी या जगामधील तसेच पलीकडल्या जगामधीलही अरुची निर्माण होते. कृष्ण भावनेची ही प्रक्रिया योग शक्तीच्या सर्व प्रक्रियांपैकी सर्वात सुलभ व सोपी प्रक्रिया आहे. जेव्हा मनुष्य भक्तिमय सेवेच्या मार्गावर खऱ्या अर्थाने स्थित होतो तेव्हा तो मन नियंत्रित करण्यात समर्थ होतो. भगवान कपिल देव माता देवहूतीला भक्तिमय सेवा आणि त्याचं महत्व महात्म्य समजावून सांगत आहेत. पहिल्यांदा तर त्यांनी सुरुवातच केली हे सांगायला की या भौतिक जगातली सगळी आसक्ती सोडून देऊन आपण साधूंवर शुद्ध भक्तांवर आसक्त झालं पाहिजे. त्यानंतर समजावून सांगितलं की साधू असतो कोण, कोणाला म्हणायचं साधू, आणि मग आता त्या साधूचा संग मिळवल्यावर त्या संघामध्ये करायचं काय हे समजावून सांगत आहे. कालचा जो श्लोक आपण वाचला त्याच्यामध्ये सांगतात की शुद्ध भक्तांच्या सानिध्यात भगवंतांच्या लीलांची आणि अद्भुत कृत्यांची चर्चा कानाने आणि हृदयाने करून आनंद घ्यायचा असतो. अशा प्रकारच्या ज्ञानाची जोपासना करून मोक्षपथावरती हळूहळू प्रगती करायची असते. आणि अशा प्रकारे मुक्त झाल्यावर सर्व त्याचे भगवंतांबद्दलचं आकर्षण दृढ होतं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने भक्ती आणि भक्तिमय सेवेची सुरुवात होते. तर ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगत आहेत आपल्याला. आजचा श्लोकाचा अर्थ खूप महत्वाचा आहे. यातलं काहीच रिपीट झालेलं नाही असं नाही, तरी देखील अर्थ खूप महत्वाचा आहे. आणखीन एकदा मी वाचतो. अशा रीतीने भक्तांच्या संगतीत राहून जागरूकतेने भक्तिमय सेवेमध्ये निमग्न असलेला मनुष्य भगवंतांच्या लीलांचे निरंतर चिंतन करीत असतो.
प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. अशा रीतीने भक्तांच्या संगतीत, म्हणजे जे आपण साधू म्हणजे कोण, त्यांची संगत का केली पाहिजे, त्यांच्या संगतीवरतीच आसक्ती निर्माण का केली पाहिजे, हे आपण मागचे 5-6 दिवस वाचले. अशा भक्तांच्या संगतीत राहून जागरूकतेने सतर्क असलं पाहिजे की आपण काय करतोय. भक्तिमय सेवेमध्ये निमग्न असलेला मनुष्य भगवंतांच्या लीलांचे निरंतर चिंतन करीत असतो. त्याच्या डोक्यातून भगवंतांची लीला कधी जातच नाही. आता ही लीला वरती मी परत येतो, पण तो एकदा हे पूर्ण वाचून घेतो. त्या योगे त्याच्यामध्ये इंद्रिय तृप्तीविषयी अरुची निर्माण होते, आणि विशेष करून इथे सांगितलेलं आहे या जगातील इंद्रिय तृप्तीविषयी, त्याचबरोबर पुढच्या जगातील, पलीकडच्या जगातील, म्हणजे इथून जिथं जायचंय आपल्याला तेथील इंद्रिय तृप्तीच्या बद्दल देखील अरुची निर्माण होते. कृष्ण भावनेची ही प्रक्रिया अगदी सोपी आहे, सहज सोपी आहे, आणि नुसतीच सहज सोपी नाही तर ती सर्वोत्कृष्ट आहे सगळ्या मार्गांमध्ये. अशा प्रकारे शुद्ध भक्तांचा, शुद्ध साधूंचा संग करून ही रुची निर्माण करणे, आणि आपली जी इंद्रिय तृप्तीची रुची आहे त्याच्याबद्दल अरुची निर्माण आपोआपच होते. पूर्ण अनासक्त होतो आपण, विरक्त होतो. ही साधी सोपी पद्धत आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये स्थित होतो तेव्हा पूर्णपणे आपण आपलं मन कंट्रोल करू शकतो. आता एक गोष्ट याच्यामध्ये श्लोकामध्ये आहे, संस्कृत श्लोकामध्ये, परंतु भाषांतरामध्ये दिसली नाही मला, म्हणून सांगतो. इंग्लिशमध्ये एकदा मी बघून घेतो. तर इथे म्हटलेलं आहे की भक्तांच्या संगतीत जागरूकतेने भक्तिमय सेवेमध्ये निमग्न असलेला मनुष्य सदैव भगवंतांच्या लीलांचं निरंतर चिंतन करतो. ऍक्च्युली श्रील प्रभुपाद इंग्लिशमध्ये लिहितात अबाउट द ऍक्टिव्हिटीज ऑफ द लॉर्ड, ते भगवंत काय करतात याच्याबद्दल तो सदैव चिंतन करत असतो. आपल्याला जनरली लीला म्हटलं की लगेच गोकुळ मधल्या लीला आणि रासलीला आठवते, दुसरं काही आठवतच नाही. परंतु या श्लोकामध्ये विशेष करून भगवंत शब्द वापरतात, तो म्हणजे मद रचन. मद रचना म्हणजे काय? रचना. मराठीमध्ये देखील सिमिलर शब्द आहे. रचना म्हणजे काय? बनवणे, तयार करणे. म्हणूनच प्रभुपाद त्याचा अर्थ देतात सृजन आदी माझ्या लीला. आता जे मागचे 2 वर्ष आपण वाचत आहोत, 6-7 वेळेला रिपीट करून वाचलं की भगवंत ही सृष्टी निर्माण कशी करतात, का करतात, कशासाठी करतात, ही भगवंतांची सृजन लीला आहे. हे तुम्हाला किरकोळ वाटत असेल किंवा महत्वाचं वाटत नसेल, फक्त भगवंतांच्या गोपींबरोबरच्याच लीला महत्वाच्या वाटत असतील, प्रॉब्लेम आहे. नारद मुनींनी येऊन व्यासदेवांना अगदी खडचावून सांगून जाऊन देखील व्यासदेव लिहायला बसतात भागवतम, आणि सृजन लीलाच लिहितात 3 स्कंद, की भगवंतांनी ही सृष्टी निर्माण कशी केली. याच्या मागे कारण आहे. हे जे प्राथमिक आणि द्वितीय निर्मिती असते, सृजन क्रिया असते, सर्ग आणि विसर्ग, हे लक्षात आल्याशिवाय आपल्याला हे लक्षात येणार नाही की आपण का निर्माण केले गेलेलो आहे, आणि आपण इथे या सृष्टीमध्ये, या भगवंतांनी निर्माण केलेल्या या भौतिक सृष्टीमध्ये का अडकलेलं आहे. त्यामुळे भगवंतांची ही सृजन लीलेवरती देखील आपण आसक्त होणे खूप गरजेचं आहे. पहिले 3 स्कंद श्रीमद भागवतमचे अत्यंत महत्वाचे, लक्षात घ्या. खूप सारं एकाच श्लोकामध्ये दिलेलं आहे. भक्तांच्या संगतीत राहून जागरूकतेने
भक्तिमय सेवेमध्ये निमग्न असलेला मनुष्य सदैव भगवंतांचं चिंतन करीत असतो. आपोआपच होतं, कारण सदैव भगवंतांची भक्तिमय सेवा करायची आहे, मग भगवंतांचं चिंतन करायचं नाही तर मग कोणाचं करायचं, आपोआपच होतं. आणि हे जागरूकतेने आपण केलं पाहिजे, सिरियसली केलं पाहिजे. आणि या भक्तिमय सेवेचा रिझल्ट म्हणून इंद्रिय तृप्तीविषयीची आपली इच्छा पूर्णपणे मरून जाते, या जगातली पण पुढच्या जगातली पण. आणि हीच पात्रता आहे आपली भगवत धामात जायची. त्यामुळे याच्यापेक्षा सोपी अजून पद्धती कुठली पाहिजे आपल्याला? हीच सगळ्यात सोपी पद्धती आहे. आणि याचा रिझल्ट म्हणून आपण मन आपलं पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कोणाला तुम्ही येऊन सांगायची गरज नाहीये की तुम्ही श्रेष्ठ भक्त झालेला आहे, वरिष्ठ भक्त झालेला आहे. तुमचं तुम्हीच पाहू शकता, तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये आहे की नाही. नसेल तर अजूनही त्याच्यावरती काम केलं पाहिजे. असेल तर गुड, तुम्ही प्रगती करत आहात. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्व शास्त्रांमध्ये लोकांना पुण्यकर्मे करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे, जेणेकरून ते केवळ वर्तमान जीवनातच नव्हे तर पुढील जन्मातही इंद्रिय तृप्तीचा उपभोग घेऊ शकतील. उदाहरणार्थ, पुण्यशील सकाम कर्मे केल्यास मनुष्याची उच्चतर स्वर्गलोकांमध्ये उन्नती होते, असे शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. हो की नाही? ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वता, भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. जो सत्वगुणामध्ये सुकृती करत असतो, पुण्य गोळा करतो, त्याला वरच्या वरच्या ग्रह लोकांमध्ये जन्म मिळतो, त्या प्रकारचं ऐशो आराम सुख उपभोगायला मिळतं. पुण्यकर्म करायला प्रोत्साहन दिलेलं आहे शास्त्रामध्ये. हे पण अडकून ठेवतं, परंतु तरीही प्रोत्साहन दिलेलं आहे. का? कारण पाप कर्म करणे हे डेंजरस आहे. अडकून तर ठेवतच, परंतु भयानक दुःख भोगावं लागतं, त्याचा दंड पण भोगावा लागतो. म्हणूनच भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, पाप कर्म सगळी 100% पूर्णपणे बंद केल्याशिवाय कोणी माझी भक्तीला सुरुवातच करू शकत नाही. हो की नाही? येशाम त्वंत्वगतम पापम जनानाम पुण्यकर्मानाम, भगवंत तिथे देखील म्हणतात पुण्यकर्म करत राहिलं पाहिजे. कालच मी श्रील प्रभुपादांचं एक हिंदी लेक्चर एडिटिंग करत होतो, त्याच्यामध्ये प्रभुपाद हेच सांगतात. आणि प्रभुपाद खूप मजेशीर सांगतात. असं नाही आहे की थोडी पुण्यकर्म केली थोडी पाप कर्म केली, ती एकमेकांना बॅलन्स झाली त्यामुळे मी व्यवस्थित आहे. नाही, पुण्यकर्म पूर्ण बंद केलं पाहिजे, पूर्णपणे पुण्यकर्म केलं पाहिजे, पूर्णपणे पाप कर्म बंद केलं पाहिजे. पहिले तर या स्टेजला आलं पाहिजे. आणि मग पुढची स्टेज सांगितली जाते की पुण्यकर्म या भौतिक जगामध्ये करून भौतिक जगातच राहण्याची इच्छा ठेवण्यापेक्षा पूर्णपणे शुद्ध कर्म करून इथून बाहेर पडायचा विचार केला पाहिजे. कारण पुण्यकर्म जरी करून या भौतिक जगामध्ये तुम्ही सुख उपभोग घ्यायचा प्रयत्न करत असला तरी दुःख मिळत नाही असं नाही. जे मेन 4 दुःख आहेत ती कुणालाही चुकलेली नाही, तो कितीही पुण्यकर्म करू दे. ओके नाही? जन्म मृत्यूच्या राव्यात. तर शास्त्रामध्ये जनरली पुण्यकर्म करायला प्रोत्साहन दिलेलं आहे. पुण्यकर्म केल्याने वरच्या लोकांवरती जन्म मिळतो हे देखील सांगितलेलं आहे. तथापि भक्तांच्या सानिध्यात राहणारा भक्त भगवत लीलांचे चिंतन करण्यातच सदैव निमग्न असतो. त्याला पाप पुण्याची काही देणं घेणं राहत नाही. भगवंतांनी ही सृष्टी निर्मिती कशी केली, तिचे पालन ते कसे करतात, तेच या सृष्टीचा विनाश कसा करतात आणि ते आध्यात्मिक जगात लीला करण्यामध्ये कसे सदैव मग्न असतात, याचेच तो नेहमी चिंतन करीत असतो. आपल्याला काही देणं घेणंच नाही आहे याच्याबद्दल, हो की नाही? भगवंतांनी ही सृष्टी निर्माण कशी केलेली आहे, त्याचं पालन पोषण कसं करतात, तेच या सृष्टीचा विनाश कसा करतात. ऍक्च्युली
शिल व्यासदेवांनी भागवतम लिहिण्यापूर्वी भागवतम हे सूक्ष्म स्वरूपात लिहिलं. त्याला काय म्हटलं जातं? वेदांत सूत्र किंवा ब्रह्मसूत्र, हो की नाही? जे आपण मागचे 3 स्कंद वाचत आहोत अनादि अनंत कालापासून 3 वर्ष झाली का 2 वर्ष झाली, कधी सुरू केलं विसरलो मी आपण वाचायला. अजूनही सृजन लीलाच वाचत आहोत आणि अजूनही 4थ्या स्कंदाच्या मध्यापर्यंत ही सृजन लीलाच आहे. म्हणजे सृजन लीला म्हणजे ही सृष्टी निर्माण कशी केली, का केली, कशासाठी केली, याचं पालन पोषण कोण करतं. पालन पोषण ऍक्च्युली 5व्या स्कंदामध्ये येतं. 5व्या स्कंदामध्ये देखील सृष्टी निर्मितीच आहे, स्थिती. आता सर्ग विसर्ग स्थानम पोषणम उती, स्थानम आहे 5व्या स्कंदामध्ये, सॉरी स्थानम. 6व्या स्कंदामध्ये पोषणम, 7व्या स्कंदामध्ये उती का 8व्या, थोडंफार माझं जमलिंग होतं. एनिवे, तर बघा अगदी 8व्या 9व्या स्कंदापर्यंत हेच आहे. ही सृष्टी का निर्माण केली, कशी निर्माण केली, याचं पालन पोषण कोण करतं, कशा प्रकारे करतं, तुम्हाला इथे का सोडलेलं आहे, आणि याच्यावरतीच चिंतन करायचंय आपल्याला. आणि मजेची गोष्ट अशी आहे, मी मगाशी सांगायला सुरुवात केली, हे सगळं ऍक्च्युली 3 शब्दात मांडतात व्यासदेव. कुठले 3 शब्द? जन्माद्यस्य यतः. प्रभुपाद कधी कधी म्हणतात या 3 शब्दावरती आपण आयुष्यभर बोलू शकतो. जन्माद्यस्य यतः. हे ज्याला समजलं नाही जन्माद्यस्य यतः, त्याला काहीच भगवंतच समजले नाही. तो भले कितीही राधे राधे करू दे, कारण इथून बाहेरच पडणार नाही ना आपण. इथे अडकलोय कसं, कशा प्रकारे, का, हेच समजलं नसेल तर बाहेर कसं पडणार. म्हणून प्रभुपाद म्हणतात की नुसतं सेंटिमेंटलिझम, नुसती भावनिकता असून काही उपयोगाचं नाही. त्याच्या मागे ज्ञान असलं पाहिजे, तत्वज्ञान असलं पाहिजे. इतिहास गवाह आहे. इतिहासामध्ये आपण पाहू शकतो की जो कुठला धर्म हा फक्त भावनिकतेच्या आधारावरती गेला तो नष्ट झाला. जो तत्वज्ञानावर आधारित आहे तो टिकून राहतो. त्यामुळे भगवंतांनी ही सृष्टी निर्मिती कशी केली, तिचे पालन ते कसं करतात, पुढे येणार आहे. स्थानम पोषणम, हेच भागवतमचे 10 विषय आहेत. सर्ग विसर्ग स्थानम पोषणम उती, नाही, हे सगळं या सृष्टी निर्मितीशी संबंधित आहे. सर्ग म्हणजे निर्मिती, विसर्ग म्हणजे द्वितीय निर्मिती, स्थानम म्हणजे हे सगळं कसं स्थित केलेलं आहे, पोषणम म्हणजे याचं पालन पोषण कसं केलं जातं, उती म्हणजे या सगळ्या मागे कारण काय आहे. उतीचा अर्थ असतो इम्पिटस, प्रेरणा. हे सगळं निर्माण करण्यामागे प्रेरणा काय आहे, कशासाठी निर्माण केलं, हो की नाही. आणि मग ईशानुकथा, नाही त्याच्या पूर्वी देखील येते मन्वंतर, ते पण सृष्टीच्या निर्मितीचाच भाग आहे. पहिल्यांदा मन्वंतर, मग ईशानुकथा. ईशानुकथा म्हणजे ईश्वरांची कथा. ते देखील वेगवेगळ्या ईश्वराची कथा येते, भगवंतांची डायरेक्टली येत नाही. आणि मग पुढचे कुठले आहेत? निरोध आणि आश्रय. निरोध आणि आश्रय कळणार, ऍक्च्युली हे सगळ्यात महत्वाचे विषय आहेत, निरोध आणि आश्रय. परंतु हे कळणारच नाही जोपर्यंत आपल्याला पहिले 8 विषय कळत नाही. इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट टू गो थ्रू दिस मेटिक्युलसली. प्रभुपाद म्हणतात सिस्टमॅटिकली, सायंटिफिकली. प्रभुपादांची ही इच्छा होती की ही श्रीमद भागवतम जी आहे ती अगदी मेटिक्युलसली, मेटिक्युलसली काय याचा अर्थ काय असतो, अगदी बारकाव्यासहित, सिस्टमॅटिकली, म्हणजे अगदी
तर्कशुद्ध पद्धतीने आणि सायंटिफिकली विज्ञानाच्या आधारावर आपण प्रस्तुत केली पाहिजे. कुणालाही असं वाटलं नसलं पाहिजे की श्रीमद भागवतम म्हणजे थोतांड कथा आहे, जे बऱ्याच हिंदू लोकांना पण वाटते आजकाल. नाही, हा खूप मोठा दयेचा विषय आहे. ऍक्च्युली अभ्यासाचा पण विषय नाही, हा दयेचा विषय आहे. तर हे लक्षात घ्या. भगवंतांचा भक्त हा भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या संघामध्ये भगवंतांच्या लीलांचे चिंतन करण्यामध्ये सदैव निमग्न असतो. म्हणजे नुसतंच गोपींबद्दल विचार करत नाही, हा राधे राधे नाही. तो भगवंतांनी ही सृष्टी निर्मिती कशी केली, तिचे पालन पोषण ते कसे करतात, तेच या सृष्टीचे विनाश कसा करतात, आणि मग आध्यात्मिक जगामध्ये सदैव ते कोणत्या कशा लीलांमध्ये निमग्न आहेत याचे तो सदैव चिंतन करीत असतो. आणि हे आपल्याला डोक्यात बसवलं गेलेलं नाही. हे जेव्हा आपल्याला डोक्यात बसवलं जात नाही, नुसतंच आपण डायरेक्टली 10व्या स्कंदावरती जंप करतो आणि गोपी 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 करतो, राधे राधे करतो, याचाच परफेक्टली हेच आहे सहजिया कल्ट, सहजिया पंथ. भक्तीला एकदम चिल्लर समजले. आणि मग असे लोक भगवंतांच्या या सृष्टीची काळजी करत नाहीत. झाडं तोडली काय आणि नद्या घाण केल्या काय, मला काय फरक पडतो, मी भगवंतांचा भक्त आहे. तू कसं काय झाला भगवंतांचा भक्त? आणि सृष्टीच भगवंत आहे. भगवंत डिटेल मध्ये जाऊन सांगतात, ही झाडं माझी केस आहेत, ही नद्या माझे रक्तवाहिन्या आहेत. एवढ्या डिटेलमध्ये जाऊन सांगायची काय गरज होती शुकदेव गोस्वामींना, व्यासदेवांना? कारण याची काळजी जो स्वतःला भगवंतांचा भक्त समजतो तो करणार नाही, तर मग दुसरा कोण करणार? हो की नाही? बरं, याचं पालन पोषण कोण करतंय त्याच्याबद्दल कृतज्ञता निर्माण व्हायला नको मनामध्ये. म्हणून त्याचं पालन पोषण कोण करतंय, कसं करतंय हे देखील माहिती असलं पाहिजे. इतके उद्धट झालेलो आहोत आपण, आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन कोण देते हे देखील आपल्याला माहिती नाही. आपण म्हणतो कुठले तुमचे भगवान, मला नाही माहिती, मीच भगवान आहे. अरे त्या भगवंतांनी ऑक्सिजन उद्या बंद केलं तर तू जगू पण शकणार नाही. अन्नधान्य निर्माण नाही केलं या सृष्टीमध्ये तर तू जगू पण शकणार नाही. कोण करतंय तुझं पालन पोषण? कोण देतंय तुला जगण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती? चेतना शक्ती ज्याला आपण म्हणतो, कोण देत? याबद्दल आपण चिंतन केलं नाही, याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता निर्माण झाली नाही, तर ती भक्तीचा जो दिखावा असतो तो फक्त एक प्रकारचा ढोंग असतो, प्रिटेन्स असतो, विडंबनम. भगवान कपिल देव शब्द वापरतात 29व्या अध्यायामध्ये. जेव्हा एखादा व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही, या सगळ्या गोष्टींप्रती समभाव ठेवून या सगळ्या गोष्टींची काळजी घेत नाही, तो फक्त भक्तीचा ढोंग करत असतो, विडंबनम. हे खूप महत्वाचं आहे. भगवंतांचं चिंतनच करायचंय आपल्याला 24 तास, प्रत्येक क्षण. परंतु कशा पद्धतीने? भगवद्गीतेमध्ये पण 8व्या अध्यायात भगवंत सांगतात की मृत्यू समयी माझं जो चिंतन करतो, स्मरण करतो, तो माझ्याकडे येतो. आणि मग कसं चिंतन करतो? 8व्या का 9व्या श्लोकामध्ये किती छान सांगतात, मीच अजन्म आहे, मीच परमपुरुष आहे, मीच नियंत्रक आहे, मी सूक्ष्माहून ही सूक्ष्म आहे, मी अचिंत्य आहे. अशा पद्धतीने जो माझं स्मरण करतो, तोच माझ्याकडे येऊ शकतो. जो नाटक करतो राधे राधे नुसतं म्हणून, तो माझ्याकडे येऊ शकत नाही. कारण त्याला अजून हृदयाची शुद्धता काय असते ते माहितीच नाही. असं तुम्ही असं समजू नका की मी राधा राणींच्या नावाला कमी लेखतोय. प्रभुपाद कधी म्हटले नाहीत राधे राधे, हरे कृष्ण. राधे राधे जरी कोणी म्हटलं तरी त्याला उलट म्हणायचे प्रभुपाद हरे कृष्ण, आणि आपल्या भक्तांना येऊन सांगायचे. हे कल्चर आपण डेव्हलप केलं नसलं पाहिजे.
आणि हे तुम्ही प्रॅक्टिकली बघू शकता. हे म्हणजे काय, हे प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवू शकतो. पुण्याचे एक प्रभूजी आले होते आमच्याकडे. बरेच वर्ष ते भक्तीमध्ये आहेत, बरेच वर्ष. हरे कृष्णा म्हटले की मुद्दामून राधे राधे म्हणायचे. एकदाही त्यांच्या मुखातून आम्ही हरे कृष्ण ऐकलं नाही. ऍक्च्युली इतका उद्धटपणा, इतका जिद्दीपणा. त्यांचा डिव्होर्स झालेला. मी त्यांना म्हटलं, मग तुम्ही प्रसादाची व्यवस्था वगैरे कशी करता? काही नाही, थोडंफार काहीतरी बनवतो, किंवा जाता जाता 1-2-3 गाड्यावाले ओळखीचे झालेत, त्यांना माहिती आहे मी आलो की माझ्यासाठी बिनकांदा लसूण बनवून देतात. काय कळाली तुम्हाला भक्ती? दुसऱ्यांना फसवण्यामध्ये अजून आपला हात पुढे आहे. सृष्टीची काळजी तर आपण अजिबातच करत नाही. हे कुणी डोक्यात घुसवलंय आपल्याला राधे राधे म्हणायचं? हे इस्कॉन मध्ये अजिबात म्हटलं नसलं पाहिजे. ऍक्च्युली इट्स सो बोगस. राधा राणींचं नाव बोगस नाही, लक्षात घ्या. राधे राधे म्हणायला आपल्याला 1000% शुद्ध व्हावं लागतं. आणि म्हणून हे सहजी आहेत सगळे. प्रभुपाद सांगायचे, यांचा संग करू नका अजिबात. प्रभुपादांनी स्पष्ट सांगितलं आपल्या शिष्यांना, जेव्हा तुम्ही वृंदावनला जाल, या बाबाजी लोकांचा अजिबात संग करू नका. हे खूप महत्वाचं असतं. आपल्याला वाटतं की आपण त्या स्टेजला पोहोचलोय, आणि ही जी हा जो एक प्रकारचा काय म्हणतात त्याला, काल मी म्हणत होतो, कंप्लेसन्सी निर्माण होते आपल्या मनामध्ये. ही कंप्लेसन्सी आपल्याला भक्तीमध्ये पुढे जाऊ देत नाही. आणि हे बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे. पुण्यातल्या भक्तांना जेव्हा मी भेटतो तेव्हा मी पाहतो की ही कंप्लेसन्सी जी आहे, म्हणजे मी करतोय तेच भक्ती बरोबर आहे, हा जो मूर्ख भाव मनामध्ये निर्माण झालेला असतो, तो त्यांना शुद्ध भक्तीकडे, शुद्धतेकडे जाऊच देत नाही. कारण मी म्हणजे ग्रेट आहे हेच घेऊन आपण या अशा जगात आलेला आहे. त्यामुळे मी करतोय ती भक्ती पण ग्रेट आहे, तुम्ही कोण मला सांगणार? आणि यातले काही उद्धट लोक माझ्या तोंडासमोर म्हणतात, प्रभुपाद कोण मला सांगणार? मग काय राहिलं आपलं? हो की नाही? एका व्यक्तीशी मी चर्चा करत होतो. प्रत्येक गोष्टीला मी प्रभुपादांचा संदर्भ देत होतो, तो एकाही गोष्टीला संदर्भ देत नव्हता. सगळं काही माझ्या मते. मग शेवटी त्याला मी म्हटलं की हे सगळं तुझ्या मते आहे, तुझ्या मताला काही अर्थच नाहीये. याला कुठेतरी पूर्व आचार्यांचा, शास्त्राचा संदर्भ असला पाहिजे. मी सगळं जे तुला सांगतोय ते प्रभुपादांनी सांगितलेलं सांगतोय. तर त्याच्या तोंडातून वाक्य आलं की प्रभुपाद जरी आचार्य असले की तरी सगळं काही प्रभुपादांचं ऐकणे माझ्यासाठी बंधनकारक नाहीये. आणि मग तू प्रभुपादांच्या चळवळीमध्ये काय करतोय? प्रभुपादांच्या चळवळीमध्ये मी प्रभुपादांचा अनुयायी आहे म्हणून कशाला सांगतोय? हे सांगण्यात काय अर्थच नाहीये, हो की नाही? हा दीनहीन भाव निर्माण केला पाहिजे, जिथे आपण भगवंतांप्रती पूर्णपणे कृतज्ञ होतो की भगवंतांनीच ही सृष्टी निर्माण केलेली आहे. मी निर्माण करता कधीच होऊ शकत नाही. भगवंतच सृष्टीचं आणि सृष्टीमधून माझंही पालन पोषण करतात, मी कोणीच नाही आहे. असं आपण भगवंतांचं सदैव चिंतन केलं पाहिजे. तो जो श्लोक आहे भगवद्गीतेमधल्या 8व्या अध्यायातला, जिथे भगवंत अगदी स्पष्टपणे सांगतात की माझं चिंतन करा आणि अशा पद्धतीनेच करा. 8व्या अध्यायामध्ये 8वा का 9वा श्लोक आहे, मी आता काढत नाही तो, पण ते हेच सांगतात, असं चिंतन करा माझं. नुसतेच भावनिकता वाढवू नका आपली, मग तुमची प्रगती कधीच होणार नाही. प्रभुपाद बऱ्याचदा ह्या 3 स्कंदामध्ये सांगतात की जो कोणी म्हणतो की भगवंतांची राधा राणींसोबत आणि गोपींसोबत लीला श्रेष्ठ आहे,
आणि भगवंतांची कुरुक्षेत्रावरील अर्जुन बरोबरची लीला थोडीशी कनिष्ठ आहे, तो एक नंबरचा मूर्ख आहे. भगवंतांची कुठलीच लीला श्रेष्ठ आणि कनिष्ठ होत नाही. हा जो गोपीं सोबतचा आणि विशेष करून राधा राणींसोबतचा भगवंतांचा जो संबंध आहे त्याला परकीय भाव म्हणतात. हे मी जे आता जे नेक्स्ट सांगणार आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी का बोलतोय. मुळात आपल्याला भगवंतांना मान्य करायचं नसतं. बघा, आपली सुरुवात इथून असते. या भौतिक जगामध्ये आलेल्या जीवाची सुरुवात कुठून असते? भगवंतांना मान्य करायचं नसतं. त्यानंतर बरेच ठोकर खाऊन, बरेच लाटांवरती तो तडाखे खाऊन, भौतिक जगातले त्रिविध तापांमध्ये अडकून तो या स्टेजला येतो की यस, कोणीतरी शक्ती आहे जे हे सगळं करवतोय. त्यानंतर तो या स्टेजला येतो की ही जी शक्ती आहे, अजूनही तो या स्टेजला असतो की ह्या शक्तीला आकार नाही, स्वरूप नाही, कोणीतरी शक्ती आहे, मी पण त्या शक्ती एवढा श्रेष्ठ होऊ शकतो का, हे तो पाहत असतो. याचा तो शोध घेत असतो. मग अनेक जन्मानंतर त्याच्या लक्षात येतं की हे शक्य नाही आहे. मग तो हे मान्य करायला सुरुवात करतो की कोणीतरी शक्ती आहे जी सगळ्यावरती कंट्रोल ठेवते, ईशा, ईश्वर. पण तो अजूनही तो हे मान्य करत नाही की ते शक्ती व्यक्ती आहे. लक्षपूर्वक ऐका. त्यानंतर तो बऱ्याच जन्मानंतर तो या स्टेजला येतो की ती शक्ती एक व्यक्ती आहे. भगवंतांच्या कृपेने, भक्तांच्या कृपेने, गुरुच्या कृपेने. अजूनही तो हे मान्य करत नाही की ती शक्ती व्यक्ती आहे, परंतु तो अजूनही हे मान्य करत नाही की ती व्यक्ती पुरुष आहे. पुरुषचा अर्थ काय? कोण सांगू शकेल? भोगता. फक्त त्याला अधिकार आहे सगळ्याचा भोग घ्यायचा, मला अधिकार नाही. या लेवलला तो येत नाही. यस, हे आपले सगळे हिंदू लोक या लेवलला आहेत जवळपास. ऍक्च्युली या लेवलला नाही आहेत अजूनही, ते मीच भोगता आहे याच लेवलला आहेत. पण हे मान्य करत नाही की भगवान पुरुष आहेत, एक व्यक्ती आहेत. मग या स्टेजला आपण हळूहळू येतो अनेक जन्मानंतर. पुरुष आहेत म्हणजे त्यांची जी शक्ती आहे ती स्त्री आहे, या लेवलला आपण अजूनही येत नाही. मग हळूहळू आपण त्या लेवलला येतो. आणि मग त्या पुरुष आणि स्त्रीमध्ये संबंध आहे, माझ्या आणि भगवंतामध्ये संबंध आहे, या लेवलला अजून आपण येत नाही. ते अनेक जन्म लागतात त्याला. याला म्हणतात स्वकीय भाव. मग हे सगळं मान्य करतो, भगवंत एक शक्ती आहे, शक्तिमान आहे, ते सगळं कंट्रोल करतात, ते एक व्यक्ती आहेत. नुसते व्यक्तीच नाही, ते पुरुष पण आहेत. नुसते पुरुष पण नाहीत, पुरुष आहे म्हणजे तिथे स्त्री पण आली, स्त्री आणि पुरुष आले म्हणजे त्यांच्यामधला संबंध आला. आणि संबंध हा शास्त्रोक्त पद्धतीने नैतिकतेचा संबंध असलाच पाहिजे, या लेवलपर्यंत येतो. याला म्हणतात स्वकीय भाव. आणि इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसतो सगळं मान्य करायला. अनेक जन्म लागतात परंतु कोणाला काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु पुढची जी स्टेज असते, परकीय भाव ज्याला म्हणतात, बऱ्याचदा हा शब्द तुम्ही ऐकला असाल, परकीय भावे जहा ब्रजेते प्रचार. हा परकीय भाव जो आहे तो भाव आहे भगवंतांचा गोपींसोबतचा, राधाराणींसोबतचा. ते मात्र समजायला अतिशय इम्पॉसिबल आहे, कठीण जातं. कारण ते नैतिकताच नाही. जे काही आजपर्यंत आपण शिकलंय त्याच्या एक्झॅक्टली सगळं उलट आहे. परंतु आपल्याला इंटरेस्ट बघा सगळ्यात जास्त त्यातच आहे. आलोय आपण या लेवलला, भगवंतांना पुरुष मानायच्या लेवलला. आपण या लेवलला आलेलो आहे, भगवंतांना परमपुरुष मानायच्या लेवलला. तेच परम उपभोक्ता आहेत, तेच परम नियंत्रक आहेत. हे जेव्हा पूर्णपणे 100% आपण मान्य करतो तेव्हा परकीय भाव समजायला जास्त वेळ लागत नाही. आणि शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की 99.99% शुद्ध भक्त देखील परकीय भावाला समजू शकत नाहीत.
आपल्या संस्थेमध्ये बघा, सगळे सगळे असे वागतात जणू काही मला परकीय भाव पहिल्यांदा कळाला, बाकीचं कळो ना कळो. म्हणून हे खूप चुकीचं आहे. आलं का लक्षात? आणि जे कोणी ह्या डायरेक्टली परकीय भावामध्ये जातात त्यांना असं वाटतं की असा परकीय भाव आपण पण ठेवू शकतो. त्यात काय चुकीचं आहे भगवंतांनी केलेलं? हे खूप सगळ्या लेवलला हे डेंजरस आहे. त्यामुळे पहिल्यांदा श्रीमद भागवतमचे पहिले 3 स्कंद सिरियसली वाचा, सिरियसली श्रवण करा, रिपीटेडली श्रवण करा. या 3 स्कंदामध्ये 10 वेळेला भगवंत सगळ्यांनी, ब्रह्माजींनी, नारदजींनी, शुकदेव गोस्वामींनी, मैत्रेय ऋषींनी एकच गोष्ट रिपीट करून सांगितले, भगवंत ही सृष्टी निर्माण करतात कशी. यालाच म्हणतात सृजन लीला. आणि सृजन लीलेमध्ये आपल्याला इंटरेस्ट आला पाहिजे, मग आपण शुद्ध भक्त होतो. रासलीलामध्ये इंटरेस्ट येऊन काय उपयोगाचं नाही, मग आपण सहजीय भक्त होतो. आणि आपल्याला सहजीय भक्त व्हायचं नाही. सहजीय भक्ती ही खूप डेंजरस असते. थोडाफार मी याच्यावरती वेळ घेतोय, माफ करा, पण सहजीय भक्ती ही खूप डेंजरस असते. एक माताजी वयाच्या 16-17व्या वर्षी भक्तीमध्ये आल्या. 5-6 वर्ष भक्तीमध्ये घालवली, दीक्षा घेतली, भक्तीमध्ये घालवली. याचा अर्थ आपल्यासारखं नाही बरं का. 24 तास सेवेमध्ये, फुल्ली डिव्होटेड, फुल टाइम डिव्होटी. आणि त्यानंतर मात्र त्या डिप्रेशन मध्ये गेल्या, टेन्शन, डिप्रेशन, आणि पूर्ण भक्ती सोडून दिली आणि आता नॉर्मल जीवन जगतात. त्यांची डॉक्युमेंटरी मी काल बघत होतो, 2.5 तास डॉक्युमेंटरी. म्हणजे फक्त बसून बोलत होत्या त्या, परंतु ते बंद करावं असं वाटत नव्हतं. डोळ्यात पाणी येत होतं. आणि ते पूर्ण 2.5 तास ऐकल्यानंतर एकच त्यातून निष्कर्ष निघाला की या माताजींना कुणी खरी भक्ती सांगितलीच नाही, सहजीय भक्ती सांगितली. आणि त्याच्यामध्ये रस आला नसल्यामुळे हळूहळू त्या टेन्शन, डिप्रेशन कडे गेल्या आणि सोडून दिल्या. असे कित्येक जीव आपण नष्ट करतोय सहजीय भक्तीचा प्रचार करून. भक्तीमध्ये येणे हे परम भाग्याचं काम असतं. अनेक अनेक बहुनाम जन्मनाम अंते आपण भक्तीच्या मार्गावरती येतो. आणि अशा मार्गातून एखाद्याला सहजीय भक्ती शिकवून परत भक्तीतून बाहेर करणे किती मोठं पाप कर्म आहे. आपण स्वतः केलं नसलं पाहिजे, दुसऱ्याला करू दिलं नसलं पाहिजे. हे लक्षात घ्या. भगवंतांच्या लीलांचं सदैव चिंतन करायचं आपल्याला, परंतु कोणत्या लीलांचा? भगवंतांच्या सृष्टीच्या सृजनाच्या लीलाचा, सृष्टीच्या पालन पोषणाच्या लीलाचा, सृष्टीच्या विनाशाच्या लीलाचा, आणि मग भगवंतांच्या आध्यात्मिक जगातल्या सदैव चालू असलेल्या लीलांचं. हे तुम्हाला जबरदस्तीने करावं लागत नाही, आपोआप ते होतं. तुम्ही काळजीच करायची नाही. पहिल्यांदा इथे हे हृदय शुद्ध केलं की मग या हृदयामध्ये भगवंतांच्या लीला सदैव चालू असतात. त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा प्रयत्न करावेच लागत नाही. भगवंतांच्या या लीलांचे संपूर्ण वर्णन करणारे अनेक ग्रंथ आहेत. विशेषत्वाने भगवद्गीता, ब्रह्मसंहिता आणि श्रीमद भागवतम हे त्यापैकी प्रमुख आहेत. बघा, भगवद्गीताला सगळ्यात प्रमुख मानलं जातं. भगवद्गीतेमध्ये कुठे राधाराणींचं नाव देखील नाहीये, गोपींचं नाव देखील नाहीये. कुठेही रासलीला, गोपी लीला कुठेही सांगितलेली नाहीये. भगवद्गीतेमध्ये कुठली लीला आहे? कुरुक्षेत्र लीला. ती पण अत्यंत महत्वाची आहे. काही लोक म्हणतात भगवंत चुकीचे वागले, अर्जुनाला युद्ध करायला प्रवृत्त केले, हिंसा करायला प्रवृत्त केले, भगवंत अनैतिक आहेत. भगवंतांची ती दिव्य लीला आहे कुरुक्षेत्र लीला, पण ती तेवढीच
आनंदमय वाटली पाहिजे आपल्याला, तेवढाच त्याच्यातून आपल्याला रस आला पाहिजे जेवढा गोपी लीला मधून येतो. येत नसेल तर काहीतरी चुकतंय, आपण सहजिया झालोय. भक्तांच्या सत्संगात असणाऱ्या प्रामाणिक भक्ताला भगवत लीलांच्या या कथांचे श्रवण व चिंतन करण्याची संधी मिळते व परिणामी त्याच्या मनामध्ये व पलीकडच्या जगातील अर्थात स्वर्गातील व इतर कोणत्याही ग्रहावरील तथाकथित सुखाविषयी अरुची निर्माण होते. पुढच्या जन्मात पण मला या भौतिक जगामध्ये राहायची इच्छा नाही, मग ते कुठेही जन्म मिळू दे. स्वर्ग लोकात काय, ब्रह्म लोकात जरी मिळालं तरी मला नकोय. हे तेव्हाच निर्माण होऊ शकतं जेव्हा भगवंतांबद्दलची रुची पूर्णपणे आपली टॉपमोस्ट झालेली असते. ही दुर्दैवी गोष्ट आहे. मराठीमध्ये भाषांतर खूप चुकीचं केलं जातं. पहिल्या स्कंदामध्ये बऱ्याच ठिकाणी कथा हा शब्द येतो. सूत गोस्वामी सांगतात की भगवंतांची कथा, भगवंतांची कथा, भगवंतांची कथा. भगवंतांच्या कथेमध्ये इंटरेस्ट आपला असला पाहिजे, भगवंतांच्या कथा ऐकण्यामध्येच आपण वेळ घालवला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रभुपाद शब्द टू शब्दार्थ असतो की नाही, श्लोकाच्या खाली त्या शब्द टू शब्दार्थामध्ये कथा या शब्दाचा अर्थ लिहितात, मुद्दामून लिहितात, भगवंतांच्या मुखातील आलेले उपदेश. हीच कथा आहे. कथा म्हणजे स्टोरी नव्हे, हा करमणूक करून घ्यायला. कारण भगवंतांच्या मुखातून आलेले उपदेशच आपल्याला सिरियसली घ्यायचे नसतील तर आपण कोणाचे उपदेश सिरियसली घेणार? गुरुचे तर घेत नाही, आचार्यांचे पण घेत नाही, भगवंतांच्या मुखातले आलेले संदेश उपदेश पण सिरियसली घ्यायचे नाहीत. मग आपण कसली लीलाचं श्रवण करतोय आणि कसलं चिंतन करतोय हे लक्षात ठेवा. हे जर केलं आपण, म्हणूनच इथं प्रभुपाद म्हणतात भगवद्गीता, ब्रह्मसंहिता, भागवतम, भक्तिरसामृत सिंधू, याच्यामध्ये कथा आहे. तुम्हाला कुठे दिसली कथा भगवद्गीतेमध्ये? ज्याला आपण कथा म्हणतो ती कथा कुठे दिसली का भगवद्गीतेमध्ये? पण भगवद्गीता ही पूर्ण भगवत कथाच आहे. आणि असं केलं तर मग इंद्रिय तृप्तीविषयीची आपली अरुची निर्माण होणार, या जगातली, पुढच्या जगातली. भक्तांना केवळ भगवंतांच्या व्यक्तिगत सानिध्यात जाण्यातच स्वारस्य असते. त्यांना क्षणभंगूर व तथाकथित सुखाचे मुळीच आकर्षण नसते. हे आपण स्वतःची टेस्ट करायची. मला अजूनही कशाचं आकर्षण आहे, कशाचं आकर्षण आहे मला अजूनही. कोणी दुसऱ्यांनी येऊन टेस्ट करायची काही गरज नाही, तुम्हीच टेस्ट करू शकता. फक्त आणि फक्त भगवंतांची सेवा, फक्त आणि फक्त भगवंतांचं सानिध्य, एवढंच आकर्षण राहिलेलं असेल तर आपण खऱ्या अर्थाने भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये फास्ट प्रगती करत आहोत. त्या जो योगयुक्त झालेला असतो त्याची अशीच स्थिती असते. यालाच योगयुक्त म्हटलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये देखील म्हटलेलं आहे यालाच योगयुक्त होणे. योग मार्गामध्ये स्थित झालेला मनुष्य या जगातील व पलीकडच्या जगातील प्रलोभनांनी मुळीच मोहित होत नाही. आता सध्या आपला मोह गेलेला आहे का? भ्रम गेलेला आहे का? त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या किंवा आध्यात्मिक स्तराच्या विषयांमध्येच रुची असते. अजून मला हे शुद्धता कशी मिळवायची कोण सांगेल, अजून पुढची स्टेप काय आहे, मी कशी घेऊ, कायम तो हेच विचार करत असतो. ठीक आहे, मी मूर्ख आहे, मी अज्ञानी आहे, मला कोण मार्ग दाखवेल, कुठे आहे तो मार्ग, कसं कायचं पुढे, कुठला स्टेप पुढे आहे. अशी ही उदात्त स्थिती भक्ती योग या सर्वाधिक सुलभ प्रक्रियेद्वारे सहजपणे प्राप्त करता येते. यस, खूप सोपं आहे. कम्पेअर टू कशाची तुलनेमध्ये? बाकीचे जे योग मार्ग आहेत त्याच्या तुलनेमध्ये भक्ती योग खूप सोपं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की भक्ती योग म्हणजे शिक्का मारून दिला आणि तुम्ही झाला उद्यापासून भक्ती योग.
अशा अर्थाने सोपा नाही. पूर्णपणे इंद्रिय तृप्तीमध्ये अरुची निर्माण झालीच पाहिजे, परंतु ती प्रक्रिया दिलेली आहे. पण याच्या तुलनेमध्ये जे बाकीचे योग मार्ग आहेत, ध्यान योग, ज्ञान योग, कर्मयोग, हठयोग, अष्टांग योग, हे अतिशय कठीण आहे. ब्रह्म, परमात्मा, हे अतिशय कठीण मार्ग आहे. त्या दृष्टिकोनातून भक्तियोग खूप सोपा आहे. रुजुभी योग मार्ग आहे. या संदर्भात रुजुभी अर्थात अत्यंत सुलभ असा एक सुयोग्य शब्द या ठिकाणी योजलेला आहे. योग सिद्धी प्राप्त करण्यासाठी विविध योग मार्ग आहेत, परंतु भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याची ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. ती केवळ सोपी आहे इतकेच नव्हे, तर तिचा परिणामही उदात्त आहे. असलंच पाहिजे. भयानक सुख मिळलं पाहिजे, नाहीतर कशाला कोण काय करेल. तुम्हाला कुठेच सांगितलेलं नाहीये सुख मिळालं नाही तरी पण हे करत राहावा. भक्ती योगामध्ये, भक्ती मार्गामध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये प्रचंड दिव्य आनंद आहे. म्हणूनच करायचंय आपल्याला, आणि तो आनंदाचा अनुभव झाल्यावरच तीच माणूस करतो. कोणी जबरदस्ती नाही करत. भगवंत स्वतः जबरदस्ती करत नाही. म्हणून ती केवळ सोपीच नव्हे, तर तिचा परिणामही उदात्त आहे. म्हणून प्रत्येकाने कृष्ण भावनेचा हा मार्ग स्वीकारून जीवनाचे आत्यंतिक ध्येय म्हणजे काय? टॉपमोस्ट गोल, अल्टिमेट हायेस्ट परफेक्शन गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भक्तिमय सेवेचं महत्व भगवान कपिलदेव आपल्या आईला सांगतात. हरे कृष्ण. माफ करा, थोडस आज आपण जरा जास्तच सहजियामध्ये गेलो. हरी बोल. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? यस. सहजिया व्यक्ती जो असतो तो जप करतो, कीर्तन करतो, मग त्याला सुकृती मिळते का? येस, ऑफकोर्स मिळते. भगवंत स्वतः सांगतात भगवद्गीतेमध्ये, अगदी छोटस जरी केलं माझ्यासाठी कुणी काय, तर त्याचं महान रिझल्ट मिळतो. भगवंत स्वतः सांगतात भगवद्गीतेमध्ये. हो की नाही? कुठला श्लोक आहे तो? स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. अत्यंत भयानक परिस्थितीमधून तू बाहेर पडू शकतो, अगदी छोटस जरी केलं तरी. परंतु एक लक्षात घ्या, सहजियामध्ये देखील दोन भाग आहेत. एक म्हणजे तुम्हाला मार्गदर्शनच तसं मिळतंय, त्यामुळे तुम्ही अजाणतापणाने करताय, त्याचं तुम्हाला फळ मिळणार, नो डाऊट. परंतु बरेचसे सहजिया असे असतात जे मुद्दामून करतात. त्याच्या मागे भाव हा कुटिलतेचा असतो, कपटी भाव असतो. जसं प्रभुपाद समजावून सांगतात की अजूनही संपत्ती, सुंदर स्त्री, प्रतिष्ठा याची इच्छा गेलेली नसते, ते मिळवण्यासाठी हा करत असतो. जनरली 99% सहजिया लोक ह्याच्यासाठीच करत असतात. परंतु जे नवीन भक्त असतात ते त्यांच्या मागे लागून फक्त त्याचं हे करत असतात, अनुकरण करत असतात. त्यामुळे तुमचे भाव निष्पाप असतील तर त्याचं 100% तुम्हाला सुकृती मिळणार. ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये, भक्तीच्या बँक अकाउंटमध्ये ते डिपॉझिट होणार, नो डाऊट. काहीही त्याच्यामध्ये डाऊट नाहीये. परंतु मनामध्ये कपट असेल, कपट भाव असेल, तर मात्र भगवंत त्याला माफ करत नाही. जो भक्ती मार्गामध्ये येऊन कपटी वागतो त्याला भगवंत कधीच माफ करत नाही. त्याला नॉर्मल कपटी माणसापेक्षा जास्त दंड दिला जातो. हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभू. प्रणाम.
यस प्रभू. विजय कुमार प्रभू पहिल्यांदा बोला. प्रभूजी, आता लेक्चर मध्ये वगैरे असं सांगतात की राधे राधे म्हणल्याशिवाय भगवंत प्रसन्न होत नाही. राधे राधे म्हणायचं मग भगवंत प्रसन्न स्वतः म्हणजे भगवंताचं नाव घेण्यापेक्षा राधे राधे म्हणतात जास्त भगवंत प्रसन्न होते. आणि आपल्यातली आता इस्कॉन मधली बरेच भक्त आपलं इस्कॉन सोडून ते प्रेमानंद महाराजांच्या सानिध्यात चालल्यात. मग हे कसं काय? मित्र म्हणला भागवत मध्ये राधाराणी उल्लेख नाही. बरोबर, भागवत मध्ये राधाराणीच का उल्लेख केली? भगवंतांना एवढं राधाराणी प्रिय आहे, मग भागवतम मध्ये का उल्लेख केली? भागवतम मध्ये काय प्रभुपादांच्या कुठल्याही ग्रंथामध्ये केलेलं नाहीये. प्रभुपादांच्या कुठल्याही लेक्चर मध्ये सापडणार नाही. प्रभुपादांच्या कुठल्याही लेटर मध्ये सापडणार नाही. प्रभुपादांच्या कुठल्याही संभाषणामध्ये सापडणार नाही. म्हणूनच मी मगाशी म्हटलं, मग तुम्ही स्वतःला प्रभुपादांचे अनुयायी म्हणू नका. हो की नाही? प्रभुपादांचे अनुयायी कसे झालो मग आपण? भगवंतांना प्रसन्न करायला राधाराणींचं नाव घ्यायला लागतं, त्याच्याशिवाय भगवंत प्रसन्न होत नाहीत. हे प्रभुपादांनी कुठे लिहून ठेवलेलं आहे हे त्यांनी दाखवावं. जसं मी नेहमी म्हणतो की संदर्भ द्या, नाही संदर्भ द्या. प्रेमानंद सागर महाराज म्हणतात, परंतु प्रेमानंद सागर महाराज हजारो अनेक गोष्टी पण सांगतात, त्या ऐकता तुम्ही? आपलं म्हणणं असं नाहीये की प्रेमानंद सागर चुकीचे आहेत, परंतु प्रेमानंद सागर ज्या लेवलला गेलेले आहेत त्या लेवलला तुम्ही गेलाय का? त्या लेवलला जाण्यासाठी पण प्रेमानंद सागर महाराज हजारो आपल्याला हे देतात, उपदेश देतात. ते का ऐकत नाही बरं तुम्ही? कारण तुम्हाला सहज भक्ती पाहिजे, हो की नाही? आणि मुळात दुसरा हा असा असतो की हे प्रेमानंद सागर महाराज यांच्यासारखे जे संत असतात ते ऑलरेडी भावभक्तीच्या स्टेजला पोहोचलेले आहेत, त्यांच्यासाठी ते चालतं. आपण अजून अनर्थ निवृत्तीच्या लेवलला आहात. आपल्यासाठी ते नाही चालत. आपल्याला प्रॅक्टिकली तुम्ही अजून तुमचं उग्र कर्म बंद केलेलं नाहीये. एनिवे, हे सगळं समजावून सांगण्यात काही अर्थ नसतो. तुम्ही फक्त एकच वाक्य समजावून सांगायचं त्यांना, प्रभुपादांचे आपण अनुयायी आहोत, प्रभुपाद आपले संस्थापक आचार्य आहेत. प्रभुपादांनी हे कुठं सांगितलेलं आहे, कृपा करून याचा संदर्भ द्या. आपण उद्यापासून हेच करूया. आणि प्रभुपादांचं मी खूप वाचन श्रवण केलेलं आहे. मी तुम्हाला 100% गॅरंटीड सांगतो, तुम्हाला कुठेही सापडणार नाही. राधाष्टमीच्या दिवशी जेव्हा प्रभुपाद लेक्चर देतात, त्या लेक्चर मध्ये म्हणतात प्रभुपाद राधाराणींचा गौरव करतात, परंतु त्या एका लेक्चरला घेऊन आपण सगळं काही करू शकत नाही. प्रभुपादांनी हजारो लेक्चर दिलेले आहेत, ते पण ऐकले पाहिजे. आणि त्या राधाष्टमीच्या लेक्चर मध्ये देखील प्रभुपाद कधीच सांगत नाहीत की तुम्ही राधे राधे म्हटलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. तुम्ही आता जे मगाशी सांगितलं ना की आपले म्हणजे भगवंतांना पुरुष आणि स्त्री या लेवलला जे स्टेप सांगितले ना, तर आता आपलं जे म्हणजे असं एक रिक्वेस्ट आहे, आपली जी आता संध्याकाळचं प्रायमरी क्लास चालू आहे त्याच्यामध्ये हा एकदा विषय समजावून सांगा. एवढं सांगितलं असतं मी छान. म्हणजे आपण कशी आपली जन्मजन्मांतर जाऊन आपण ह्या स्टेजला येतोय आणि त्या स्टेजला कसं आलाय सांगितलं तुम्ही शॉर्ट मध्ये आज चांगलं, पण ते अजून डिटेल आणखी एकदा सांगितलं तर सगळ्यांसाठी बरं होईल. येस. हरे कृष्ण. मला असं प्रभुपादांच्या लेक्चर मधलं किंवा मी ज्यांचे लेक्चर ऐकतो त्यांच्या लेक्चर मधलं असे थोडे थोडे बिट्स, छोटे छोटे पीसेस असे मधनच आठवतात. पण ते खूप महत्वाचे आहेत. येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस अमोल.
प्रभूजी, जे नाम अपराध जे आहेत काय ते आपलं जे आता आपण जे पुस्तक पण वाचतो, आता संध्याकाळी जे पुस्तक सुरू केलं आपण वाचायला, जे बिगिनर्स गाईड फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, त्या पुस्तकात आणि अजून एक जे सगळ्या ज्या आरती आहेत किंवा मंत्र जे आहेत ते पण पुस्तकात कुठंच नाम अपराध नाहीये. आणि तिथं विचारलं कुठल्या पुस्तकात आहे तर तिथल्या लोकांना माहित पण नाही. असं का? नाहीये. नाही, मला तर नाहीये. जे मंत्र जे एक पुस्तक आणलेलं आहे त्यात सगळे मंत्र आहेत. म्हणजे हरिनाम कीर्तन निर्देशिका ते एक पुस्तक, आणि जे बिगिनर्स गाईड हे पण जे आहे, आणि इव्हन जे आता आपण जपाबद्दल पण जे बोलणार आता, तर आजपासून तुम्ही बोलणार आहे जपाबद्दल, बरोबर? पण त्यात पण कुठंच नाम अपराधाबद्दल काहीच लिहिलेलं नाही. मी तिथल्या लोकांना विचारलं नाम अपराधात कुठं आहे, कुठल्या पुस्तकात नाही, तर नाहीये म्हटले कुठल्या पुस्तकात. नाही आहे. बऱ्याच वैष्णव गीताचं काय झालंय, वैष्णव गीताचे बरेच सगळ्या आवृत्त्या झालेल्या आहेत. परंतु काही काही आवृत्त्यांमध्ये आहे, वैष्णव गीताच्या आवृत्त्यांमध्ये. आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की हे नाम अपराधाचा ऍक्च्युली हा श्लोक आहे पुराणातला. तो श्लोक देखील बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे. आता मला बघावं लागेल. आमच्या घरातच 4-5 वेगवेगळ्या वैष्णव गीताची पुस्तक आहेत. कारण मी तिथं विचारलं, मी एक जे हरिनाम कीर्तन निर्देशिका एक आहे, त्यात सगळे मंत्र आणि ज्या आरती रोज काय काय ज्या म्हणायचे त्या सगळ्या आहेत. म्हणजे बिगिनर्स गाईड इन कृष्णा कॉन्शियस हे 2 पुस्तक आणले, त्यात तर काय सापडले. मी तिथल्या लोकांना विचारलं कशात आहे नाम अपराधाचं. शिक्षाष्टकम आहे यात हरिनाम कीर्तन निर्देशिकामध्ये, तर नाम अपराध तिथं पण त्या लोकांना म्हणजे हृदयाचं जे ऑफिस आहे आचारसंहितामध्ये आहे. आचारसंहिता वैष्णव आचारसंहितामध्ये आहे. बर ठीक आहे, मग घेऊन चालेल. आपण जे उपदेशामृत वाचलं त्याच्यामध्ये आहे, म्हणजे प्रभुपाद सांगतात त्याच्यामध्ये. ऍक्च्युली हे या पुस्तकामध्ये असायला पाहिजे होतं. आय डोंट नो कसं काय दिलेलं नाहीये महाराजांनी. हे पुस्तक मिळते बघा आजकाल, वैष्णव कीर्तन म्हणून, त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, हे मी दाखवलंय बघा व्हिडिओ मध्ये, वैष्णव कीर्तन. आता हे काय झालंय, प्रभूजींनी पण म्हणाले की वैष्णव आचार संहितेमध्ये आहे. ही पण एक प्रकारची आचारसंहिताच आहे. याच्यामध्ये पण दिलेलं आहे की सकाळच्या आरतीपासून संध्याकाळच्या आरतीपर्यंत कोणते कोणते वैष्णव गीत असतात. अशी बरेच आवृत्त्या झालेल्या आहेत आणि प्रत्येकाने थोडं थोडं बदलून दिलेलं आहे. नाम अपराधाचे अर्थ पण थोडे थोडे बदलून दिलेले आहेत. जास्त बदलले नाहीत, पण थोडेफार बदलून दिलेले. त्यामुळे ते समजावून घेणे पण महत्वाचं आहे. एनिवे, आपण चर्चा करणार आहोत डिटेलमध्ये. जरी या पुस्तकात दिलेलं नसलं तरी आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. धन्यवाद. हरे कृष्ण. येस हनुमंत. येस प्रभूजी, हनुमंत प्रभू. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी तुम्ही शेवटी सांगितलं की ते आपण तिरस्कार मत्सर द्वेष वगैरे करतो ना, तर आता आपली परिस्थिती अशी की आपण जरी भक्तीत असलो तरी आपली जो स्वभाव, आपली जी सवय ते कुठं ना कुठं बाहेरच पडते. आणि आपण बाकीच्या जीवाप्रती सोडून पण आपल्या जवळचे जे आपले नातेवाईक म्हणा किंवा आपले मित्र मैत्रिणी वगैरे म्हणा, त्यांच्या प्रत्येक कधी ना कधी नेहमीच आपण द्वेष तिरस्कार करत असतो. तर आपल्याला माहिती असतं आपल्याला करायचं नाही, पण आपसुक आपल्याकडून ते होऊन जातं आणि मग नंतर कळतं आपल्याला की अरे बापरे, आपण तर चुकलं, आपल्याला नव्हतं करायला पाहिजे. तर ह्याच्यातलं बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल सांग. अरे जनरली
भौतिक जगामध्ये असं म्हटलं जातं की कोणाचा स्वभाव बदलता येत नाही, होय की नाही? भौतिक जगामध्ये जनरली असं म्हटलं जातं कोणाचा स्वभाव बदलता येत नाही, त्यामुळे आहे ते स्वीकार करून जगायला शिका. परंतु आध्यात्मिक जगामध्ये आध्यात्मिक प्रगतीचा अर्थच हा असतो स्वभाव बदलणे. ते भौतिक जगामध्ये अशक्य म्हणून सांगितलेलं आहे, ते अध्यात्मामध्ये शक्य आहे, स्वभाव बदलणे. ऍक्च्युली स्वभाव बदलणे नाही, प्रभुपाद सांगतात की आपला मूळ स्वभावच आहे प्रेम करणे, फक्त त्याच्यावरती मायेचं भ्रामक मोहक आवरण आलेलं आहे. ते आवरण फक्त काढून टाकायचं आहे आपल्याला. मूळ स्वभावच आहे आपला प्रेम करणे, त्यामुळे काही कठीण नाहीये. तर ऑफकोर्स तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हेच असणार की शुद्ध भक्तांच्या संघामध्ये राहिल्यानंतरच आपण हे शिकू शकतो. पण चाणक्य पंडित आपल्याला सांगतात की आपल्याला एखाद्याचा संघ आवडत नसेल, द्वेष करण्याऐवजी निदान तो संघ सोडून द्या, संघ सोडून द्या. खूप उपयोगी पडतं आणि हे आपल्या सुखासाठी पण खूप गरजेचं आहे. समजा एखाद्याने तुम्हाला फसवलंय, आर्थिक दृष्ट्या पण फसवलंय. आता आर्थिक दृष्ट्या सोडून पण बऱ्याच फसवणूक होतात. जसं आजकाल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड एकमेकाला फसवतात. एक तर आपण सुडाची भावना मनामध्ये ठेवतो किंवा निराशेची भावना मनामध्ये ठेवतो, आणि ह्या दोन्ही भावना आपल्याला दुःखात ठेवतात, त्यांना दुःखात कधीच ठेवत नाही, हे आपण विसरतो. हो की नाही? समजा तुम्हाला एखाद्याने 1-2-4 लाखाला फसवलंय किंवा 1 करोड रुपयाला फसवलंय, त्याला काही लिमिट नाही, कितीला पण फसवू दे. त्याच्याबद्दल विचार केल्यामुळे ब्लड प्रेशर वाढणार कोणाचं, औषध कुणाकडे खायला लागणार, तुम्हाला. त्याचा सूड घेतो म्हटला तरी वेळ, पैसा, टेन्शन सगळं कोण वाया घालवायचं? तुम्ही. बरोबर आहे की नाही? त्यामुळे जरी त्याच्यावर प्रेम करता आलं नाही आपल्याला, तरी क्षमा करून विसरून जायला शिकलं पाहिजे. पहिली स्टेप, निदान विसरायला शिका. त्याच्या बरोबर तो जो असा वागला त्याला मी बदलू शकत नाही, काय विचार त्याच्याबद्दल सूड भावना ठेवून आणि तो असाच का माझ्याशी वागला म्हणून शोक करत बसण्यामध्ये काय अर्थच नाही. आता इतक्या दिवसाच्या वाचन श्रवणातून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की या भौतिक जगामध्ये हेच एक्सपेक्टेड आहे, या भौतिक जगामध्ये हे होणारच आहे, त्याच्यापासून आपण तो स्वतःला वाचवू शकत नाही. तर पहिली गोष्ट ही. आणि माणूस प्रत्येक गोष्ट ह्या सुखासाठी करत असतो, फक्त त्याची सुखाची व्याख्या चुकलेली असते. बऱ्याच लोकांना वाटतं की क्रोधामध्ये सुख आहे, कारण का कामामध्ये जे सुख होतं ते मिळालं नाही, मग ते क्रोधामधून मी घेणार. याने माझं काम केलं नाही, काम केल्यावर जो मला आनंद मिळणार होता तो याला 4 शिव्या देऊन तरी मी घेणार, त्याच्याशिवाय मी घरी जाणार नाही. ही एकच भावना असते त्या क्रोधाच्या मागे, दुसरी कुठलीच भावना नसते. यस, क्षत्रियाला क्रोध अलाउड आहे, कारण तो दुसऱ्याच्या रक्षणासाठी क्रोधित होत असतो. इथे आपल्या काम इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आपण क्रोधित होत असतो. त्यामुळे जर आपल्याला 100% 100% माहिती असेल की हा व्यक्ती कपटी आहे, हा व्यक्ती कधीच कितीही सांगून बदलणार नाही, प्रयत्न आपण केले आणि त्या प्रयत्न करण्यामागे देखील तो शुद्ध व्हावा ही भावना असली पाहिजे. तो माझ्याबरोबर चांगला वागावा किंवा तो माझं नुकसान परत करू नये किंवा माझ्या नुकसानाची भरपाई करू नये, हा उद्देश आपण हे भौतिक जगामध्ये हे सगळं विसरून जायचं प्रभूजी. हे कधी होणारच नाहीये. लक्षात घ्या. कितीही मोठं नुकसान होऊ दे आपलं,
हात जोडायचे, हरे कृष्ण म्हणायचं. पहिली गोष्ट करायला शिकायची, विसरून जायचं. मग तुम्ही प्रेम करू नका, ही पुढची स्टेज असते. प्रेम करू नका, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका, त्यांच्याशी संबंध ठेवू नका, संग ठेवू नका, परंतु निदान ही जी घृणास्पद भावना असते आपल्या मनामध्ये बदल्याची किंवा द्वेषाची, ती पूर्णपणे विसरून जायचं. कारण ते जोपर्यंत आपल्या मनामध्ये ठेवणार तोपर्यंत मला त्रास आहे, त्याला नाही. बऱ्याच जणांना वाटतं एखाद्याला क्षमा करणे म्हणजे त्याच्यावर उपकार करणे. नाही, क्षमा हे आपण स्वतःच्या मनशांतीसाठी करत असतो, दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी नाही. हे लॉजिक ज्याला कळालं तो सदैव सुखी राहतो. किती छोट मोठं भयानक गोष्ट असू दे. बरीच उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये देखील. ज्याने मुलाला मारलं त्याला देखील क्षमा करतात. श्रवण बाळाचे आई वडील शाप देतात, वैतागतात, बरंच शोक करतात, परंतु शेवटी दशरथ महाराजांना क्षमा करतात. कारण ती क्षमा केल्याशिवाय तुम्ही शांत जगू शकत नाही. भले तो समोरचा व्यक्ती क्षमा मागो ना मागो, त्याच्यापर्यंत ती क्षमा पोचली नाही पोचली याचा विचारच करायचा नाही आपण. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असते की मी त्याला क्षमा केलेलं हे त्याला कळलं पाहिजे. कशाला कळलं पाहिजे? अरे त्याच्यासाठी नाहीच आहे, ते तुझ्या सुखासाठी आहे. लक्षात येते का तुमच्या? आपली सुखाची कल्पना चुकीची आहे, म्हणून हे मनामध्ये तिढे राहिलेले असतात, हे गाठी राहिलेले असतात. गाठ सोडून बघा, किती साधं सोपं सरळ जीवन होतं. आपण तिथे अडकून राहिलेला असतो. बरेच माताजी म्हणतात माझे पती माझ्यावर आता असा अत्याचार करतात, असं बोलतात, असं वागतात, असे हे करतात, ते करतात, असं करतात, तसं करतात. आता तुमची 50 उलटली, सोडून द्या म्हटलं तर सोडायचं पण होत नाही. तिथेच अडकलेलं असते मन. मला एक भक्त भेटलेले, त्यांचा मुलगा त्यांचं एक शब्द ऐकायचा नाही. आता इथं उलटी परिस्थिती आहे बरं का, मुलगा, परंतु हा व्यक्ती सोडून द्यायलाच तयार नव्हता. पण याच्यात थोडे दिवस मी अनालिसिस केल्यावर माझ्या लक्षात आलं की पूर्ण चूक त्या बापाची होती. कारण त्याची इच्छा होती की मी सांगतोय तेच त्यांनी केलं पाहिजे. कसं शक्य आहे? या जगामध्ये प्रत्येक जीवाला भगवंतांनी वेगळं बनवलेलं आहे. हेच आपल्या दुःखाचं कारण असतं. त्याने माझ्यासमोर एक वाक्य काय बोललं माहितीये? आजपर्यंत मी हजारो जीवांच्या आयुष्य बदललंय. खूप मोठा नेता होता, कार्यकर्ता होता. आजपर्यंत मी हजारो लोक माझं ऐकून बदललेत आणि मी सांगतोय तसं काम करतात. माझा मुलगा का करत नाही? हा तुमचा अहंकार घालवायलाच भगवंतांनी असला मुलगा तुम्हाला दिलाय. सोडून द्या. किती चिडचिड, किती किरकिर, सोडून द्यायला शिकलं पाहिजे आपण. जेवढं ओढून पकडून राहणार तेवढे तुमचे हे दंड दुखणार. जेवढं ओझं तुम्ही पकडून ठेवलेलं आहे, सोडायचा विचार येत नाही मनामध्ये, तोपर्यंत हे दंड दुखणार, तुमचे खांदे दुखणार. त्रास कोणाला आहे? तुम्हालाच आहे, हो की नाही? यस, आपल्याला मान्य आहे की आपण अजूनही त्या स्टेजला गेलेलो नाही आहे भक्तीच्या, जिथे आपण त्यांच्यावर प्रेम पण करू शकतो, परंतु ऍटलिस्ट आपण सोडून तर देऊ शकतो. लेट्स गो स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप म्हणजे सोडून द्या. विचारच करायचं बंद करायचं, कारण तो विचार करून मला काही फायदाच नाहीये. मग काही माताजी येऊन मला सांगतात, प्रभूजी विचार करणं बंद केलं, सोडून दिलं, तरी तो व्यक्ती येऊन मलाच त्रास देतो. होते की नाही आपल्या जीवनामध्ये पण असंच. ते आपलं कर्म आहे म्हणून ते सोसायचं प्रभूजी थोडा दिवस. नसेल तर आपण अशी व्यवस्था करायची की त्यांचा संग आपल्याला परत मिळू नये.
मी मध्ये एकदा म्हणालो, भले ते तुमचा मुलगा असो, भले ते तुमची आई असो, भले ते तुमचे वडील असो. कारण जिथे कपटीपणा आहे, जिथे स्वार्थ आहे, जिथे तमोगुण आहे, त्या संघामध्ये राहण्यामध्ये काही अर्थच नसतो. सोडून द्यायला शिका. पहिली ही स्टेज शिका, मग दुसरी स्टेज आपोआप येते. कारण सोडून आपण तेव्हाच देतो जेव्हा पूर्णपणे आपण त्यांना क्षमा करतो, अगदी अंतःकरणातून क्षमा करायला शिकलं पाहिजे. याची प्रॅक्टिस करा थोडे दिवस. बऱ्याच आध्यात्मिक संस्थांमध्ये हे जबरदस्तीने करून घेतलं जातं, ओम शांतीमध्ये वगैरे. हे पण एक प्रकारे चांगलंच आहे ऍक्च्युली, खूप चांगली आपल्याला अनुभव येतो. मी विपश्यनाचा कोर्स केलेला 10 दिवसाचा. विपश्यनाच्या कोर्समध्ये 5व्या दिवसानंतर रोज संध्याकाळी 1 तास आम्हाला क्षमा करायला शिकवायचे. सगळे 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 आठवायचे डोळे बंद करून, आणि त्यांना नुसतेच क्षमा करायची नाही, त्यांचं चांगलं पण व्हावं असा विचार करायचे. आणि अंगावरती जे रोमांच उभे होतात, जे संवेदना निर्माण होतात, त्याच्याकडे पाहायचं. चांगली गोष्ट असते. माणसाने क्षमा करायला शिकलं पाहिजे. भक्ताचा हा सगळ्यात उदात्त गुण असतो. आता याचा चुकीचा अर्थ काढतात लोक. मग क्षमा करायला लागल्यावरती प्रभूजी लोक आपल्यालाच येऊन मारतात. भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या रक्षणासाठी, भगवंतांच्या भक्तांच्या रक्षणासाठी तुम्ही एखाद्याला मारलं तरी चालतंय, परंतु तुमच्या इंद्रिय तृप्तीच्या आड कुणीतरी येतंय, त्याच्याबद्दल खुन्नस ठेवून काहीच उपयोगाचं नाही. उलट ते चांगलं आहे. तुमची इंद्रिय तृप्ती घालवायला त्याला भगवंतांनी पाठवलंय. आणि दुसरा एक विचार करा, मी हे बऱ्याच जणांना सांगतो, मला जे लोक असं येऊन सांगतात त्यांना मी हे अत्यंत महत्वाचे, आणि तुम्ही पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला शिल प्रभुपादांच्या चळवळीमध्ये एवढं काम करायचंय की आपल्याकडे 1 सेकंद पण वेळ नाही हे विचार करायला. कोण कसा वागतो, याने का फसवलं, त्याने का फसवलं, याचा मी कसा बदला घेऊ, याच्यावर एवढा विश्वास ठेवला तरी पण याने फसवलं. आपल्याकडे वेळच नाहीये. एवढी कामं आहेत शिल प्रभुपादांच्या सेवेमध्ये. या कामात स्वतःला संलग्न करा. विसरून जावा कुणी काय फसवलं, कुणी काय केलं आपल्याबरोबर. आपल्याकडे वेळच नाहीये. आपल्याकडे वेळ इतका कमी आहे, याची अजूनही आपल्याला कल्पना आलेली नाही. ऍक्च्युली आपण हे जे करतोय हे काल करायला पाहिजे होतं, मागच्या वर्षी करायला पाहिजे होतं, 5 वर्षापूर्वी करायला पाहिजे होतं. आणि कुठे आपण वेळ वाया घालवतोय, याने असं वागलं आणि त्याने असं वागलं विचार करत. एका ठराविक स्टेज नंतर ते वागणं आपल्या प्रभुपादांच्या किंवा भगवंतांच्या सेवेमध्ये अडथळा होत असेल तर त्या व्यक्तीला बाजूला करायचं आणि आपलं कार्य करण्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करायचं. मग तो वडील असो, आई असो, मुलगा असो, काही फरक पडत नाही. कारण हे जे मनुष्याचं शरीर आहे ते तुम्हाला परत परत मिळणार नाही. हाच सिरियसनेस अजून आपल्यामध्ये आलेला नाही, हो की नाही? आणि एखाद्याला समजत नसेल तर त्याला समजावून सांगण्यात पण जास्त वेळ घालवायचा नाही. आपल्याकडे वेळ नाहीये. माझ्या गुरु महाराजांनी मला एकदा शॉकिंग स्टेटमेंट दिलं. उडपीच्या प्रोजेक्टमध्ये मी मॅनेजर होतो. लॉकडाऊन मध्ये गुरु महाराज तिथे वर्षभर माझ्या सोबत राहिले, परंतु त्याच्या शेजारीच आणखीन एक प्रोजेक्ट डेव्हलप होत होता. त्याच्यामध्ये रोज जास्त लक्ष घालायचे ते, आणि मला ते सारखं असं आतून हे व्हायचं की तिथे तुम्ही जास्त लक्ष घालता, इथे का घालत नाही? सरळ सरळ उत्तर दिलं त्यांनी. प्रभुपादांचं मिशन पुढे नेणे हे माझं पहिलं ध्येय आहे. त्यामुळे जो कुणी त्या ध्येयासाठी काम करत असेल तिथे माझा मी वेळ जास्त देणार. सिंपल. आपल्याकडे वेळच नाहीये दुसरे कसे वागतात हे विचार करायला. 1 सेकंद पण वाया घालवू नका.
या जगातली, या भौतिक ब्रह्मांडातली सगळी संपत्ती एकत्र आणून जरी तू दिली आणि म्हटलं हे याच्याबद्दल मी खुनसाचा विचार करत बसलो होतो, तो कालचा एक दिवस मला परत द्या, मला सेवा करायची आहे, तुम्हाला नाही मिळणार तो वेळ परत, अजिबात मिळणार नाही. त्यामुळे कुठे द्वेष करत बसताय आणि कुठे निंदा करत बसताय, सोडून द्यायचं. जे काही भगवंतांच्या श्रील प्रभुपादांच्या सेवेमध्ये अनुकूल आहे ते घ्यायचं आणि पुढे चालायचं. आपला वेळ खूप महत्वाचा आहे, हे देखील लक्षात ठेवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस प्रभूजी, आता तुम्ही सांगितलं सगळं सोडून द्यायचं ते बरोबर आहे, पण काही वेळेला कसं आहे की असं वाटतंय आम्हाला की हे बोलायला खूप सोपं आहे, पण आचरणात आणायला खूप अवघड आहे. कारण आपण एखाद्याला चढ जाताना मदत केली असते, मित्रांना वगैरे पैसे दिलेले असते, पण ते देतच नाहीत लवकर. किती वेळा माहिती तर पण देतं की असं, त्यावेळी आपल्याला त्रास व्हायला चालू होतो. मग त्यावेळी काय करायचं? पण सोडून तर देऊ शकत नाही आपण, कारण आपल्या कष्टाचे पैसे त्यांना दिलेले असते आपण. म्हणूनच मी मगाशी म्हणालो की स्वतः आपल्या जीवनामध्ये भगवंतांचं श्रील प्रभुपादांची सेवा करणे हे याला महत्व नाहीये अजून, म्हणून आपण या अशा गोष्टींना महत्व देत राहतो. ज्या गोष्टीला आपण महत्व देतो त्याचा विचार करत बसतो. मला आता माझ्या समोर प्रभुपादांसाठी कार्य करायचं आहे, त्याला माझं उरलेलं आयुष्य पुरेल की नाही मला माहिती नाही. मग माझे हे पैसे इथं अडकले त्याच्याबद्दल कशाला विचार करत बसू मी? असेल भगवंतांची काहीतरी लीला असेल म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कारण ते पैसा आपल्याला महत्वाचा आहे म्हणून आपला वेळ सगळा त्याच्यामध्ये विचार करण्यामध्ये जातो. पैसा महत्वाचाच नसेल तर कशाला विचार करायचा? ऑफकोर्स थोडंफार प्रॅक्टिकली पण वागायचं. एक दोनदा जिभेला चटका बसल्यावरती माणूस ताक पण फुकून पितो. मग हे असलं करणं बंद करायचं. अमेरिकेतून मी आल्यानंतर माझा प्रत्येक नातेवाईक मला ह्याच्यासाठीच फोन करतो, पैसे मिळतील का थोडेसे उसने. मी त्यांना स्पष्ट तोंडावरती सांगतो, माझ्याकडे नाही आहेत असं नाही, परंतु मी देणार नाही. हरे कृष्ण. आणि ज्यांना दिले याचा अर्थ असं नाही मी दिलेलं नाही, बरेच लाखो रुपये माझे असेच गेलेले आहेत ऍक्च्युली, आणि मी ती परत कधी मिळायची मी अपेक्षा पण करत नाही. गेले म्हणून समजायचं. ऍक्च्युली तुम्हाला भगवंतांनी चान्स दिलेला त्याला पडताळून पाहून मग द्यायची, ती तुमची चूक आहे. त्यामुळे स्वतःच्या चुकीला दुसऱ्यांना पण तुम्ही दोष देण्यात काय अर्थ नाही. हरी बोल म्हणायचे, गेले गेले, मला आता भगवंतांचं काम करायचंय. आता उद्या हे टेन्शन घेत घेत उद्या मला हार्ट अटॅक आला तर ते काय पैसे परत मिळणार आहेत? पैसे पण परत मिळणार नाहीत, वेळ तर वाया गेला. माझे शुद्धीकरणासाठी मी जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलं नाही, त्यामुळे मला पूर्ण जन्म घ्यावा लागणार. किती मोठं नुकसान आहे, हो की नाही? येस, प्रयत्न करायचे, आपण मागायचे, परंतु त्याचं टेन्शन पण घेत बसायचं नाही. बरेचसे लोक भेटणार आहेत. हे भौतिक जग याच लोकांनी भरलेलं आहे. इथे अवॉइड करूच शकत नाही, अशा लोकांना टाळूच शकत नाही. त्यामुळे आपण हुशार झालं पाहिजे, चुकातून शिकलं पाहिजे. हे भौतिक जगामध्ये हे टाळूच शकत नाही आपण. मग याच्यातून बाहेर कसं पडायचं एवढाच विचार करायचा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.